एव्हरीवन, मी आलो आहे परत तुमच्या भेटीला. मी माझा एक नवीन ब्लॉग घेऊन. आज आपण जात आहोत CST ला, काळा घोडा फेस्टिवल. आज आपण एक आर्ट फेस्टिवल मध्ये चाललो आहे. तर बघूया आपण की आर्ट फेस्टिवल मध्ये काय काय त्या लोकांनी आर्ट बनवलेलं आहे. त्याची मी तुम्हाला एक भ्रमंती करून देतो. चला फिरून येऊया CST ला, काळा घोडा फेस्टिवल. माझ्यासोबत तुम्ही आणि मी परत एक नवीन ब्लॉग वर. चला तर मग आपण ट्रेनने चाललो आहोत. CST आता उतरलो, जाऊया काळा घोडा. बघा आपण पोहोचलो काळा घोडा फेस्टिवल. समोर दिसत आहे गेट, काळा घोडा आर्ट फेस्टिवल. गर्दी दिसते आहे, स्टुडंट्स पण आलेले आहेत भरपूर. बघूया, हे बघा आर्ट्स चालू झाले. एक आदिमानव बनवलेला आहे, त्याचं रूपांतर AI मध्ये घेतलं आहे. बघा वरती त्याच्या चेहऱ्याला मस्त बनवलं एकदम. दुसरं काय, अंत अस्ति प्रारंभ. काय बनवलंय बाबा यांनी, बघूया. एक काय दिसते, टाइम मशीन दिसते. मस्त आर्ट आहे, फर्स्ट क्लास. हे काय आहे बघा, ब्लॉक्स मध्ये पेंटिंग केली आहे, ब्लॉक पेंटिंग. किती सुंदर दिसते. हे काय, तिसरं, हो जुन्या जमान्याचे टेलिफोन्स दिसत आहेत आणि नव्या जमान्याचे स्पायडरमॅन पण लावले आहेत. स्पायडरमॅन, बॅटमॅन, त्यांचे फोटो लावले आहेत. QR कोड आहे. हे काय, हत्ती. मस्त आर्ट बनवला आहे. एक मला वाटतं सुतळीचा हत्ती बनवला, एक आर्ट बनवला आहे आणि सुंदर चांगली कलाकृती. हे काय, रंगीबिरंगी घोडा. हो, हे संदीप युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सचं कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये. नाशिक संदीप युनिव्हर्सिटी. ते बघा काय आहे, ब्लॉक्स दिसत आहेत. त्या ब्लॉक्समध्ये रियुजेबल मटेरियल टाकलं आणि प्लास्टिकचे तुकडे पण टाकले आहेत. त्यांना माहिती आहे काय आपल्याला मेसेज द्यायचा आहे. पहिले रियुजेबल मटेरियलने सगळ्या वस्तू बनवल्या जायच्या, आता प्लास्टिक वगैरे आलं. वेव्ज ऑफ चेंज. बघा आता ते रियुजेबल नाही होत. पहिले सगळे रियुजेबल मटेरियल यूज व्हायचे. म्हणजे ते बोलत आहेत फ्युचर आपलं कुठे जाते. बघा हे काय, STD बूथ. हो माहिती आहे ना, आपण पहिले फोनवरती बोलायचो 1-1 रुपये टाकून. हॅलो हॅलो, येतोय का आवाज माझा तुमच्यासोबत? एक हातात मोबाईल, एक हातात टेलिफोन. ऑन कॉल विथ बापू. हे काय, मुंबई मेरी जान. बघा मस्त बनवलं आहे. मुंबईचा हार्ट दिसतंय सगळं. बघा ह्याच्यामध्ये दर्शवलं गेलेलं आहे. गणपती बाप्पा, लालबागचा राजा, हो गेट ऑफ इंडिया, सेंट्रल लायब्ररी, वासुदेव दाखवला आहे. सकाळचे येतात वासुदेव वासुदेव, जुन्या जमान्यात द्यायचे. म्हातारीचा बोट, PMC ऑफिस पण दाखवलं इथे. चर्चगेट ऑफिस दाखवलं काहीतरी. बाबासाहेब आंबेडकर. हे काय, स्टेडियम, पागोडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, एक पोलीस इन्स्पेक्टर, नेहरू तारांगण, सफाई कर्मचारी, हातगाडी. हो भरपूर काय 3D कलाकृती दाखवल्या तिथे. मस्त. हे काय, हो ॲम्बॅसॅडर, काळी पिवळी टॅक्सी. बघा पहिले जुन्या जमान्याच्या काळी पिवळी टॅक्सी म्हणून ॲम्बॅसॅडर कार यूज करायचे. हा मस्त. आता दिसत नाही ॲम्बॅसॅडर. हे काय, कंपास पेटी. हो माहिती आहे ना, लहानपणी आपल्या कंपास पेटीमध्ये हे सगळं असायचे, त्रिकोण, हे सगळं कंपास. हे काय, हो घड्याळ दाखवलंय, घड्याळ बनवले. बघा कसं आर्ट बनवलंय बघा, त्रिकोणी शेपमध्ये. दोरीचा वापर केलाय रंगीबिरंगी. किती मस्त वाटतंय. हो फर्स्ट क्लास, मस्त कलाकृती, चांगलं आहे. झकास झकास. बघू हे काय, एक वॉटर बॉटल दिसते बनवलेली मोठी अशी, आणि वॉटर बॉटलवरती एक कलाकृती बनवली गेली आहे. वाघ, घोडा, हे काय दिसतंय पुढे, थोडे आदिमानव टाईप चित्र दिसत आहेत. मोर आहे, मोठी वॉटर बॉटल दिसते. काय लिहिलंय, मिल्टन. ओके मस्त आहे मस्त आहे.
हे बघा हे काय आहे. हो, हे गेम्स दाखवले गेले आहेत. कॅरम, हे काय भवरा आहे, दुसरी ती काडी आणि दांडा आणि ते विटी दांडू दाखवलं आहे. हा स्टुडंट सर्वांना माहिती देतो आहे काय बनवलं आहे. पहिले हे जुन्या जमान्यामध्ये म्हणजे लहानपणी आपले बघा हे खेळ खेळले जायचे, गोट्या टायरने. आता AIचा जमाना आला. आता बघा पबजी आणि ते गेम्स AR गेम्स वगैरे दाखवले बघा. ते पहिल्याच्या जमान्याचं गेम्सचं महत्त्व सांगतोय तो स्टुडंट. हो, चांगले होते गेम्स. हे काय काळा घोडा. बघा कसा बनवला, मस्त सुंदर कलाकृती. हे काय बाबा, अरे हे कोळंबी दिसते आहे, मोठी बनवली आहे. ह्याच्यामध्ये प्लास्टिकचे बॉटल टाकले. अरे हे बघा, लहानपणी माहिती आहे ते, म्हणजे आता आमच्या पण लहानपणी नव्हतं हे, आमच्या वडिलांच्या लहानपणी असावं कदाचित. हे बघा ते मुंबई दर्शन दाखवलं गेलेलं, अशा ह्याच्यातून बघायचे. हो, मुंबई सिटी ऑफ फिल्म. यस, बॉलिवूडची सिटी ऑफ मुंबई. ओके मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला काळा घोडा फेस्टिवलमध्ये हे आर्ट्स बनवले होते? आर्ट्स बनवायला भरपूर कॉलेजच्या स्टुडंट्सने याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतलं होतं आणि असे आर्ट्स बनवले आहेत की चांगले चांगले आर्ट्स बनवले, ज्या आर्ट्समुळे त्यांनी सर्वांना आपण मॅसेज देऊन गेलेले आहेत की आपल्याला फ्युचर कसं बनवायचं आहे. ह्याच्यामध्ये रियुजेबल मटेरियलने या आर्ट्स बनवले गेलेले आहेत. काय त्याच्यामध्ये काही असे मेसेज देऊन गेलेले आहे. एक आर्ट्स असं होतं की सर्वांसाठी मेसेज दिलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला काळा घोडा फेस्टिवलचे सगळे आर्ट्स? हे नक्कीच तुम्ही मला माझ्या DM तुम्ही डायरेक्ट करू शकता. आणि हा काळा घोडा फेस्टिवल एव्हरी इयरमध्ये केला जातो. तर माझा हा ब्लॉग बघून नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी पण जॉईन व्हाल अशी मी आशा बाळगतो. तर चला परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटूया माझ्या यूट्यूब चॅनलवरती, सफर अँड एक्साइटिंग नॉलेज. आणि तुम्ही पुढच्या एका माझ्याबरोबर ट्रॅव्हलसाठी नक्कीच सजवायला परत भेटूया. धन्यवाद. थँक्यू.